श्री स्वामी समर्थ. नमस्कार. जर एखाद्या गुरुजींनी म्हणजे आपण एखादी कुंडली दाखवायला गुरुजींच्याकडे जातो किंवा ज्योतिषांच्याकडे जातो, त्यावेळेला एखाद्या गुरुजींनी सांगितलं त्या पत्रिकेत बघून की आपल्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे, अशा वेळेला आपण लगेच काय त्या गुरुजींनी सांगितलं आपण तो विधी करून घेत नाही पितृदोषाचा वगैरे. म्हणजे कसं की थोडंसं खर्चिक विषय असेल किंवा काय असेल किंवा आर्थिकदृष्ट्या आपल्याला ते शक्य नसेल लगेच करायचं, अशा वेळेला काय करायचं? म्हणजे एक घरगुती उपाय आहे, तो मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता नीट ऐका. आपण काय करायचं की पौर्णिमेच्या दिवशी साधी जी गाय असते, गोमाता असते, त्या गायीला म्हणजे पौर्णिमेच्या आदल्या दिवशी संध्याकाळी एक सव्वा मूठ हरभरा डाळ भिजत घालायची पाण्यामध्ये. भिजत घालून ती डाळ दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे पौर्णिमे दिवशीच्या सकाळी ही डाळ म्हणजे म्हणजे भिजवलेली डाळ जी आहे ती डाळ घ्यायची आणि थोडासा गुळ, असं गुळ आणि डाळ हे गाईला म्हणजे गोमातेला आपण खायला घालायचे. अशानं पितृदोष कमी होतो, त्याची तीव्रता कमी होते आणि आपली कामं जी आहेत ती मार्गी लागतात. त्याचबरोबर अजून एक उपाय सांगेन मी तुम्हाला, तो सर्वांना जमण्यासारखा आहे, सोपा आहे. सोमवारच्या दिवशी आपण काय करायचंय, एक बेलाचं पान घ्यायचंय, म्हणजे ते 3 पानाचं आपण एक पान असं समजतो. तर एक बेलाचं पान घ्यायचं आहे आणि शिवलिंगावरती ते बेलाचं पान वाहायचं आहे. आता बेलाचं पान वाहत असताना देठ हा महादेवाकडे म्हणजे देवाकडे असावा आणि पानाचा शेंडा जो आहे तो आपल्याकडे असावा. असे केल्यानं काय होतं की त्यातली जी तत्व किंवा ऊर्जा आहे किंवा सकारात्मक जी ऊर्जा आहे ती आपल्याकडे प्रभावित होत असते आणि आपल्याला रखडलेली कामं सुटत असतात किंवा ती होत असतात कामं. तर हे किती दिवस करायचं आहे किंवा किती सोमवार करायचे आहेत हे मी तुम्हाला सांगेन की हे सलग 11 सोमवार जर केलं तर बऱ्यापैकी पितृदोषाची जी तीव्रता आहे ती बऱ्यापैकी खाली येते. त्यामुळे जो काही कुंडलीमध्ये दोष आहे त्यामुळे काय त्रास होत असेल तर त्रास जो आहे तो कमी व्हायला मदत होते. माहिती आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपले जवळचे जे कोणी असतील तर नातलग वगैरे असेल, मित्रपरिवार असेल तर त्यांना तुम्ही ही माहिती, हा व्हिडिओ अवश्य शेअर करा. आणि काही ह्याबद्दल आणि काही शंका असतील किंवा कोणतं नवीन तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंट्समध्ये मला नक्कीच विचारू शकता. मी त्या शंकेचं नक्कीच निरसन करायचा प्रयत्न करेन. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.